लाईव्ह पाठवून यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे 11 मे आणि 11 मेला सालाबादप्रमाणे असते म्हाडकादेवी मंदिर, जांभूळगाव, कासारडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील सत्यनारायणाची महापूजा असते त्या ठिकाणी आणि 2 दिवसाचा कार्यक्रम असतो। काही वेळा 3 दिवसाचा असतो, काही वेळा 2 दिवसाचा असतो। तर ह्या वर्षी 2 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि आज पहिला दिवस आहे 11 मे आणि आज पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी आपण जाणार आहोत। तर आपण पहिल्यांदा सकाळी जाणार आहोत आणि म्हणजे दिवसात जाऊन आपण पाहणार आहोत कशा प्रकारे तिथलं मंदिर आहे आणि पुन्हा आपण रात्रीसुद्धा जाणार आहोत कार्यक्रम बघायला। तर आता आपण जाऊया जांभूळगाव येथील म्हाडकादेवी मंदिरामध्ये, कासारडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। तर आता आपण आलो आहे निसर्गरम्य अशा म्हाडकादेवी मंदिरामध्ये, कासारडे, जांभूळगाव, कासारडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। हे सुंदर मंदिर आहे। आता आपलं दर्शन झालंय आणि बघ इकडे मस्त मकर बांधलंय, पूजा थोड्या वेळात चालू होईल। सुंदरसं मकर बांधलंय आणि सुंदरसं मंदिर परिसर आहे। आणि आता आपल्यावर बाबू तिर्लोटकर आहेत, त्यांच्याकडून आपण या कार्यक्रमाबद्दल माहिती घेऊया। हा तुमचा कार्यक्रम आज 1 दिवसाचा असतो ना दरवर्षी? आमचा 2 दिवसाचा म्हाडकादेवी पूजा वार्षिक उत्सव जो आहे हा 2 दिवसाचा असतो, केव्हा 3 दिवसाचा असतो। ओके, यावर्षी किती? यावर्षी 2 दिवसाचा आहे। ओके ओके। आणि दोन्ही दिवस महाप्रसाद आहे? 2 दिवस महाप्रसाद। दुसऱ्या दिवशी भाविकांची संख्या कमी असते, पण सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक सांस्कृतिक जे कार्यक्रम असतात त्या सर्वांसाठी तो आपण महाप्रसाद वगैरे ठेवलेला असतो। मग आता आपण तुमच्या महाप्रसादाची तयारी बघूया। आणि आता आपण म्हाडकादेवी मंदिरामध्ये महाप्रसाद तयार होतोय आणि साधारण किती लोकांचा महाप्रसाद आहे? साधारणतः आपल्या दरवर्षी 9 ते 10,000 लोकांचा म्हाडकादेवी ग्रामस्थ मंडळ, जे व्यवस्थापन मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून भाविकांना इथे मुबलक प्रमाणात, शेवटचा भाविक जोपर्यंत महाप्रसाद घेत नाही तोपर्यंत आम्ही त्यांची महाप्रसादाची सोय ठेवली असते। साधारण किती हजार लोक जेवणार? म्हणजे साधारणतः 9 ते 10,000 लोकांचं आमचं बजेट प्रोजेक्शन असतं, त्यांना देतात। आता या तयारीसाठी आहे ते जांभवडी ग्रामस्थ आमच्या महिला मंडळ आहे आणि यांचं हे संक्रांती जेवणाची तयारी करतात आणि हे यांचं महिला मंडळ आहे जे मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकू वगैरे पार पाडतं आणि मोठ्या प्रमाणात ते इथे आचार्यांना सहकार्य करत असतात। सगळी महिला मंडळी सकाळपासूनच आहे? हे सकाळपासून एकदम 9 वाजल्यापासून न बोलवता दरवर्षी हे असं सहकार्य करत असतात। इकडे सर्व महिला मंडळ तयारी करतात आणि इकडे जेवणही तयार झालंय। 2 दिवस जेवण बनणार आहे। आमच्या जांभूवाडीतील म्हणजे महाप्रसाद नेहमी बनवतात, त्यामध्ये प्रामुख्याने नंदकुमार चौकेकर यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 9 ते 10,000 माणसांच्या महाप्रसादाची सोय केली जाते आणि त्यामध्ये आमचे जांभूवाडीचे तरुण शिलेदार त्यांना सहकार्य करत असतात आणि एकदम म्हणजे शेवटचा भाविक जोपर्यंत महाप्रसाद घेत नाही तोपर्यंत इथे अथक अशी मेहनत करत असतात। ओके। आणि साधारण 10,000 लोकांना म्हणजे काय किती लागतं? लोकांसाठी आम्ही जवळ 500 किलो तांदूळ असतात, 500 किलो, 250 किलो भाजी असते, 100 किलो अशी, अधिक त्यांना जिलेबी किंवा ते गोड आयटम पण त्यांच्या बरोबर आमचं हे ग्रामस्थ मंडळ आणि देणगीदारांच्या स्वरूपात आम्ही त्यांना या ठिकाणी एक देवीचा महाप्रसाद या स्वरूपात आम्ही त्यांना हे करतो। आणि डाळ किती किलो असते? 200 किलो वापरले जाते आणि वाटाणे पण तेवढे साधारणतः 200 किलोच्या आजूबाजूला असतात।
आणि दोन भाज्या असतात ना? 2 भाज्या असतात, दोन 2 भाज्या डाळ, काय? डाळ, एक सांबार असतं, हा. जिलेबी आणि लाडू असतात, असं प्रॉपर पंचपक्वान्न. कोशिंबीर वगैरे त्याच्याबरोबर असते. ओके. आणि सर्व भाविक येतेच तृप्त होईपर्यंत आम्ही महाप्रसाद त्यांना असतं. मंडळाच्या वतीने म्हणजे देतो. आजपासून जे जेवण चालू होणार ते उद्या संध्याकाळपर्यंत. आजपासून असेल ते उद्यापर्यंत. ओके. तर दरवर्षी अशा प्रकारे त्यांचं आयोजन असतं. आता जेवण चालू झालं. तर इकडे आता मोठमोठे टोपामध्ये जेवण चालू आहे. म्हणजे उद्यापर्यंत 10,000 लोकांचं जेवण बनणार इकडे.
आपण पोचलोय म्हाडकादेवी मंदिराकडे. रात्रीची वेळ आहे. आणि मस्त लाइटिंग केली, सुंदर डेकोरेशन. नमस्कार साहेब. आमका पण लाईट इकडे येते जाते, तरी पण ही जनरेटरवरती लाइटिंग चालू आहे. आता लाईट पुन्हा केली आहे. तर अप्रतिम रोषणाई केली. लाईट येते आता ना. गेट जवळ यायला सांगा त्यांना. बाहेर गेट टोमॅटो सॉस खूप साऱ्या ओट्या भरल्या आहेत म्हाडकादेवीसाठी. आणि इकडे महाप्रसाद चालू आहे आता.